आता सुनील शुक्ला जे आहेत त्यांनी एक पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला आणि माणसाचं जे चिन्ह आहेत ते रद्द करावं, ते सार्वजनिक करावं बाकी पक्षांसाठी अशी मागणी केली आहे निवडणूक आयोगाला. अहो 3 दिवस झाले त्याला शोधतोय. मग त्याची आमच्या मनसेची मान्यता रद्द होते की याची मान्यता रद्द होते हेच आम्ही शोधतोय. मग काय ना, हा कुठे लपून बसलाय आणि कुठल्या तरी लपून कोपऱ्यातनं काहीतरी करतोय. हरकत नाही. माझं नेहमी मत आहे की या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर प्रदेशची लोक राहतात का? तर नाही. या महाराष्ट्रात गुजरातमधनं आलेली लोक राहतात, पंजाबमधनं आलेली लोक राहतात, राजस्थानमधनं आलेली लोक राहतात, अनेक राज्यांमधनं आलेली, दिल्लीतनं आलेली लोक राहतात. वाद यांच्याबरोबरच का होतो? उत्तर भारतीयांबरोबरच का आमचा दरवेळेला वाद होतो? त्याच्या मागचं कारण आहे त्यांचे नेते. हे तिकडे युपीमध्ये कॉपी करून पास झालेले असतात आणि पास झाल्याच्या नंतर इथे आम्हाला धडे शिकवायला येतात. त्यांना आम्ही काय बोलतो हे कळतच नाहीये. आम्ही मराठीत बोला. काल एक भाषण ऐकलं, सुंदर भाषण होतं. जो आपल्या भाषेवर प्रेम करतो ना, तोच दुसऱ्यांच्या भाषेवर प्रेम करू शकतो. तर यांना स्वतःच्या भाषेचा आणि स्वतःच्या राज्याचा अभिमान नाही. यांची घरदारं सगळी सोडून आमच्या राज्यात आले. हे काय आमच्या भाषेचा आदर करणार? खरं तर त्या बिचारी उत्तर प्रदेशमधून आलेल्या एखाद्या गरीबाला माहीत नसतं, पण हे नेते बडबडतात आणि त्यांच्यामुळे ते बिचारे मार खात असतात. आमची विनंती आहे या सगळ्यांना, तुमची वायफळ बडबड बंद करा. बाकीच्या राज्यातल्या लोकांबरोबर आमचा का नाही वाद होत आहे? कारण आम्ही जे सांगतो ते त्यांना पटतंय. ते प्रयत्न करतात आम्ही जे सांगतो ती गोष्ट करायचा. आम्ही अनेक वेळेला अनेक आंदोलनांमध्ये अनेक लोक आम्हाला भेटतात आणि ते आम्हाला सांगतात की दादा मी मराठी बोलायचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांना मिठी पण मारतो, पण जो विरोध करतो क्यू बोलेगा त्याला आम्ही धोतो. त्यामुळे ही फालतू लोक आहेत. हा रस्त्यात कधीतरी कुठेतरी मार खाताना तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल. दादा आज ठाण्यामध्ये गणेश नायकांचा दरबार आहे. मंगळवारी मनसे आपल्या शिवसेनेकडनं दरबार घडला होतो. कसं बघता मी या दरबारांच्या? मला माहित नाही यांचे दरबार कधीपासून चालू झाले, परंतु या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये मागील 10 वर्ष आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो आणि आमचा काही दरबार बिरबार नाहीये. बरोबर, इथे ही लोकांची हक्काची जागा आहे. लोक इथे येतात, त्यांचे गाराणे मांडतात. प्रयत्न असतो की आलेला प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे. अनेक वेळेला कामं होतात, अनेक वेळेला होत नाही, पण आम्ही सगळ्या प्रकारची कामं करतो. म्हणजे एखाद्याचं पगार अटकला असेल, एखाद्याचं हॉस्पिटलचं बिल जास्त झालं असेल, एखाद्याची शाळेची फी भरायची असेल, आमच्याकडे सगळ्या प्रकारची लोक येतात आणि त्यांची आम्ही कामं करतो. आता कालच आम्ही लोढांवर एक आंदोलन केलंय. ते आंदोलन असं आहे की एका रिक्षावाल्याचे 3 लाख रुपये त्यांनी घेतलेले आणि 3 वर्ष झाली मागचे तो पैसेच त्याला परत करत नाही. तो बिचारा सकाळी 7 वाजता रिक्षावर बसतो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो, तेव्हा त्याला 1000 रुपये मिळतात. आता तुम्ही विचार करा, 3 लाख कमवायला त्याला किती वेळ लागले असतील. सो अशा लोकांच्या विषयात पण मला वाटतं जनता दरबारात न्याय मिळाला पाहिजे. लोढांबद्दल जनता दरबारात न्याय मिळणार आहे का? किंवा ठाण्यातल्या इतर कुठल्या बिल्डरांच्या बाबतीत जनता दरबारात न्याय मिळणार आहे का? मोठ्या हॉस्पिटलमध्ये यांची बिलं कमी होणार आहेत का? प्रशासकीय अजूनही नाले सफाईचे टेंडर आलेले नाही आहेत. उद्या पाऊस जर आला तर नाल्याला लागून असलेल्या झोपडपट्ट्या आहेत, तिथे पाणी घुसणार आहे. त्याच्या बाबतीत काय विचार होणार आहे का? सो एवढी ठाण्यात प्रश्न पडलेले आहेत. आमचं धरण कधी होणार आहे? या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला आणि यांची जनता दरबार आहे. तर हे मला वाटतं महानगरपालिका होईपर्यंत जनता दरबाराचा पेव फुटला असेल एवढं नक्की. महानगरपालिकेचा महापौर बसवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू का? श्रेय वाद करतायत का? किंवा माझं मत आहे, तुम्हाला काय बसवायचं आहे ते बसवा. तुम्हाला महापौर बसवायचा आहे, महापौर बसवा. 1 नाही 4 बसवा. एका महानगरपालिकेत 4 खुर्च्या लावा आणि 4, एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा, एक भारतीय जनता पक्षाचा, एक दुसऱ्या शिवसेनेचा, असे सगळे महापौर बसवा. पण लोकांना वेठीस धरू नका. लोकांची असलेली कामं करा, एवढीच आमची त्यांच्याकडे मागणी.